मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि कविता वाचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईच्या दादर पार्क मध्ये करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमासाठी चित्रपट सृष्टीसह अनेक लेखक तसेच कलाकारांनी कविता सादर केल्या। दरम्यान या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय। या व्हिडिओत राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे हे एकाच फ्रेम मध्ये दिसलेत। साधारणपणे 90च्या दशकामध्ये सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळीकता असल्याच्या चर्चा त्या काळी होत्या। सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मैत्रीच्या पुढे जाऊन प्रेम प्रकरण असल्याचे लेख देखील त्यावेळी प्रसिद्ध झाले होते। 1996ला जेव्हा मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमामध्ये सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी एकत्र आलेले होते, त्यावेळी देखील त्यांच्या फोटोची बरीच चर्चा रंगलेली होती आणि आज सुद्धा रंगताना दिसून येते। मात्र त्यानंतर कधीही ते एकत्र एका स्टेजवर दिसलेले नव्हते। मात्र आता तब्बल 25 वर्षांनंतर सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे हे समोरासमोर आलेले होते। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे हे कार्यक्रमाच्या स्टेजकडे निघालेले असतानाच या व्हिडिओत सोनाली बेंद्रे यांनी राज ठाकरेंना पुढे येण्यासाठी खुणावलेला आहे आणि सध्या हीच व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतीये।